नमस्कार, मी स्नेहा. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावर. सलग 5व्या भागात आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुरुजी, तुमचं खूप खूप स्वागत. साईराम. चर्चेला सुरुवात करण्याआधी माधव गुरुजींची थोडक्यात ओळख करून देते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तर राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी त्यांनी या अभ्यासक्रमानंतर संपादित केली आहे. एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 7च जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला सुद्धा ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा सुद्धा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी अँड रिसर्च सेंटर पनवेल मार्फत तसंच दादर इथे सुद्धा या सेंटरच्या शाखा आहेत आणि या दोन्ही शाखांमार्फत श्री माधव गुरुजी आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या वेळेत या वारांवर येऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे सुद्धा आपण गुरुजींना येऊन भेटू शकता. आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आता श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन तुम्हाला पुण्यात सुद्धा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 27, 28 आणि 29 तारखेला या 3 दिवशी माधव गुरुजी हे पुण्यात कन्सल्टेशनसाठी येणार आहेत आणि जर कोणालाही श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर खाली जे नंबर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्यावर कॉल करा आणि तुमची भेटीसाठी अपॉइंटमेंट बुक करा. चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया. माधव गुरुजी, गूढ आयुष्याचं सरळ समाधान, सरळ 5वा भाग आहे हा. तर खरं तर ज्योतिषशास्त्रात काय महत्त्व सांगण्यात येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात कधी कधी गंडांतर येतो, तर हा गंडांतर योग काय असतो आणि ज्योतिषशास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे यावर काही उपाय किंवा तोडगे लवकर किंवा तातडीचे असे काही निघतात का? निश्चितपणे मॅडम, की मानवाच्या जीवनाचे अनेक आणि अनेक कंकोरे आहेत. म्हणजे आपण जीवन जगत असताना बघितलं की कालचा दिवस किंवा उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस जे आपण जगतो त्याच्यामध्ये आपल्याला विविध व्हरायटी दिसते. म्हणजे की ज्या गोष्टीचा आपण विचारही केलेला नसतो असे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि हेच या आयुष्याचं गूढ आहे. म्हणजे की जे गूढ समजावून घेण्याकरता किंवा त्याकरता आपण किती प्रयत्नशील राहिलो तरी प्रत्येक कंकोरा हा खूप वेगवेगळा असतो. ह्या कंकोऱ्यामध्ये असं चालत असताना म्हणजे की आपल्याला माहीत नाही की पुढे आपल्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे, परंतु त्याच्याबरोबर नियती आपल्याला प्रत्येक वेळेला एक काही ना काही सिग्नल देत असते किंवा मार्गदर्शन करत असते. त्याच्यामध्ये जर आपण सतर्क राहिलो तर त्या सतर्कतेमुळे निश्चित आपल्या आयुष्यामध्ये पुढे काही चांगलं होणार असेल तरी आपल्याला चाहूल लागते आणि दुर्घटना किंवा वाईट काही होणार असेल तरी निश्चितपणे आपल्याला चाहूल लागते. हे चाहूल लागणं प्रकार येतो. याच्यामधली जी दुर्घटना आहे ना, ती दुर्घटना म्हणजे गंडांतर योग आहे. प्रत्यक्षामध्ये जन्मकुंडलीमध्ये 3 प्रकारचे योग येतात की ज्याच्यामध्ये गंड योग येतो. तुम्ही जर बघितलं तर जन्मपत्रिका ज्यावेळेला काढली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये योग म्हणून चॅप्टर आहे की योग कुठला आहे. मग त्या योगामध्ये सुद्धा गंड नावाचा योग येतो. पुढे या गंडाचंच गंडांतर होतं की हा गंडांतर योग असतो आणि तिसरा योग जो त्याच्यामध्ये येतो त्याला मृत्यू गंडांतर योग बोलतात. हे सलग आणि लाईनशील असतात. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला गंडयोग चालू होतो त्याच वेळेला क्रमशः तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काही कालावधीनंतर गंडांतर योग चालू होतो. गंडांतर ज्या क्षणाला तुमचं संपतं म्हणण्यापेक्षा कंटिन्यू पुढे त्यालाच लागून मृत्यू गंडांतर योग येतं. म्हणजे गंड हा या ठिकाणी पूर्णपणे संकेत दिला. तर पहिला गंड योग काय असतो तो आपण समजावून घेऊ. गंड योग म्हणजे ना की आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की ज्या घटना तुम्हाला वारंवार हे सांगू शकतात किंवा वारंवार तुम्हाला हे सिच्युएशन किंवा इंटिमेशन देतात की तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊन अशा प्रकारची समस्या घडू शकते किंवा अशा प्रकारच्या दुःखाला तुम्हाला सामोरं जाऊ शकता किंवा तुमच्यावरती काहीतरी विघ्न आहे. याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे की नकळत असं होतं की रोज कोण ना कोण जाते म्हणून आपल्याला स्मशानामध्ये जावं लागतं की स्मशानभूमीमध्ये कुणाला ना कुणाला फिनरलच्या निमित्ताने आपण पोचवायला जातो आणि मग बघितलं की आठवड्याचे 5 दिवस आपण स्मशानामध्ये आलोय. तर मग 5 दिवस स्मशानात गेल्यानंतर जी मानसिकता होईल म्हणजे त्याचा जर सारांशाने विचार केला तर कुठेतरी ती तुमच्याकरता इंटिमेशन होऊ शकते. अशा प्रकारचे जे इंटिमेशन्स आपल्याला मिळतात किंवा एखादं आपल्याला भयानक स्वप्न
पडतं, आपण दचकून जागे होतो किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला भास होतो. काही वेळेला लोक म्हणतात की माझा ना डोळा खूप लवतोय, काही समजत नाही की कशा करता लवतोय वगैरे. तर अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला आयुष्यामध्ये घडतात त्यावेळेला हे गंड योग असतो की ज्या गंड योगामध्ये सूचित केलं जातं की तुमच्या आयुष्यात निश्चितपणे काही ना काही दुर्घटना किंवा काही ना काही वाईट किंवा काही ना काही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे वाढून ठेवलेलं आहे. आता ह्याच्या पुढे येतो तो गंडांतर योग, जो आपला प्रमुख प्रश्न आहे. आपण विचारला की गंडांतर योग असतो का किंवा गंडांतर योग म्हणजे काय. तर गंडांतर योग म्हणजे प्रॅक्टिकल जी घटना घडणार आहे ती, म्हणजे उद्या तुमचा ॲक्सिडेंट होणार असेल तर तो ॲक्सिडेंट, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या मजल्यावरनं खाली पडणार आहात तर खाली पडणार, तुमचा एखाद्या ठिकाणी मोठा धक्का तुम्हाला की तुम्ही रस्त्याने चाललेत आणि एखादी गाडी येऊन तुम्हाला उडवणं, तर ह्या सगळ्या घटना ज्या घडतात ह्या सगळ्या घटना म्हणजे गंडांतर असतं. हे गंडांतर मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपाचं असू शकतं. म्हणजे की याच्यामध्ये शारीरिक विघ्न, शारीरिक बाधा पण तुम्हाला होऊ शकते, तसं मानसिक त्रासाचं पण गंडांतर असू शकतं. मानसिक त्रासाचं गंडांतर म्हणजे की तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होणं, याच्या व्यतिरिक्त एखाद्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी म्हणजे की रजेवरती पाठवणं आणि तुमच्या विरुद्ध इन्क्वायरी चालू होणं, एखाद्या ठिकाणी अशी घटना घडते की तुमच्यावरती खोटा आळ येतो म्हणजे, किंवा एखादी अशी घटना की ज्याच्यामुळे पूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. तर ती घटना घडते म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचे वेळ आलेला पण त्याचा काळ आला नव्हता. तर काळ आला नव्हता म्हणजे फक्त तुम्ही मृत्यूचा असं सापेक्ष होते, म्हणजे मृत्यू काही अंतरावरती तुमच्यापासून होता आणि मग त्याच्यामधून तुम्ही वाचले गेले, त्याला आपण म्हणतो की गंडांतर योग. आणि गंडांतर योगाबरोबर पुढे तुमच्या लाईफमध्ये येतं त्याला म्हणतात की मृत्यू गंडांतर योग. मृत्यू गंडांतर योगामध्ये तुम्हाला मृत्यू सापेक्ष होतो, म्हणजे अशी घटना घडते की तुमच्या समोर मृत्यू उभा असतो आणि मग त्याच्यामध्ये दोनच पर्याय असतात की एक तर तुम्ही मृत्यूला जिंकाल म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल, किंवा मग त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त होईल, त्याला आपण मृत्यू गंडांतर योग म्हणतो. तर मृत्यू गंडांतर योगामध्ये तुम्हाला निश्चितता होते की याच्यामध्ये तुम्ही जिंकू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकतं. आयदर ऑर तुम्ही या ठिकाणी मृत्यूला समर्पित व्हाल की तुमचा मृत्यू त्या ठिकाणी येईल. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जसं हे प्रमाण आहे की मृत्यू गंडांतर योग तुम्हाला काढता येतो, तर त्याप्रमाणे हा गंडांतर योगामध्ये येतो, ज्याचे 3 प्रकार आहे: गंड, गंडांतर आणि मृत्यू गंडांतर योग. आता निश्चितपणे म्हणजे की ह्या गोष्टीवरती उपाय हे ॲस्ट्रॉलॉजीमधलं सर्वात महत्त्वाचं शास्त्र आहे, कारण हे सिद्धी आणि सिद्धांताचं शास्त्र आहे. तर ज्यानुसार सिद्धांताचं शास्त्र वेगवेगळे सिद्धांत येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिद्धी देखील येतात. सिद्धी म्हणजे काय की एखादी गोष्ट तुमची क्रमप्राप्त आहे पण ती तुम्ही टाळण्याकरता जे काही उपाय असतात, जे काही माहिती असते किंवा जे काही साधनं असते किंवा जी काही एक त्याच्याकरता केलेली संकलन उपासना आहे, ती उपासना म्हणजे सिद्धीच्या माध्यमामध्ये या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. ती फक्त त्या वेळेवरती घ्यायची तुम्हाला बुद्धी व्हायला पाहिजे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही ती साध्य करायला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मला चांगलं आठवतं की आमच्या म्हणजे जिथे माझं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या चेंबरमध्ये एक ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी येऊन पत्रिका शो केली की गुरुजी माझी पत्रिका बघा, मी फॉर्च्युनर गाडी घेतोय, मला नवीन फॉर्च्युनर गाडी घ्यायची आणि मी बुक करणार आहे. तर त्यांची पत्रिका बघितली त्यावेळेला मी म्हटलं की सर तुम्ही पोस्टपोन करा ना गाडी घेणं. तर बोलले का होतं? मी म्हटलं 1 वर्षभर तुम्ही पोस्टपोन करा, तर तुमच्या पत्रिकेमध्ये ना गंड पण योग आहे आणि पुढे जाऊन गंडांतर योग पण तुमच्या पत्रिकेप्रमाणे आहे, तर आता तुम्हाला लाभदायक नाही आहे गाडी, म्हणजे तुम्ही टाळा. तर ते म्हणले की ठीक आहे म्हणून. मग त्यांनी पुढे काय नंबर हवा, काय रंग हवा वगैरे ते सगळंच विचारायचं टाळलं. थोडेसे ते अपसेट झाले आणि घरी जाऊन त्यांनी मिसेसला वगैरे सांगितलं, परंतु बाकीचे त्यांच्या ऑफिसमधला स्टाफ, त्यांची मुलं वगैरे ते म्हणले बाबा काय झालं, मग घेऊया आपण गाडी, असं काय होतं आणि गाडी घेतल्यामुळे थोडंच काय होणार आहे का. आणि मग त्यांनी गाडी बुक केली. आता ते निश्चितपणे नामांकित ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांची ओळखही होती. तर 6 महिन्याच्या ऐवजी 1.25 महिन्यामध्ये ती गाडी मिळाली. मग गाडी मिळाल्याच्या नंतर खूप आगत स्वागत आणि मग ती गाडी, मग त्याच्याने त्यांचं येणं जाणं वगैरे. आणि फक्त एवढाच प्रॉब्लेम होता की ती गाडी त्यांच्या पार्किंगमध्ये बसत नव्हती, कारण फॉर्च्युनर मोठी गाडी येते, त्यामुळे ती त्यांना बाहेरच ठेवायला लागायची आणि ते त्या म्हणजे त्यांच्या घराच्या आवारामध्ये चालत यायचं या हिशोबाने. आणि अवघे गाडी घेऊन 15 दिवस झाले असतील. एक दिवस त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना त्यांना म्हणजे की ते सडनली कोलॅप्स झाले. त्यांचं BP लो झाला असं त्यावेळचं रिझन होतं. मग त्यांना फटाफट त्यांचं हॉस्पिटलायझेशन झालं आणि हॉस्पिटलायझेशन झालं त्याच्या वेळेला म्हणजे की त्यांना पूर्णपणे पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि मग ही गोष्ट घरी माहिती होती की मॅडमना की सांगितलेलं होतं गुरुजींनी की तुम्हाला गंडांतर योग आहे म्हणून तुम्ही पहिला त्याचा विचार करा. मग ते धावत आले, म्हणले की गुरुजी असं असं झालंय, आता काय करायचं म्हणून. मग त्यावेळेला त्यांच्याकडनं संकल्प करून याच्यावरती उपायामध्ये रुद्रमंडल पूजा येते, त्या रुद्रमंडल पूजेचा त्यांच्या मिसेसच्या हातून संकल्प करून घेतला. त्यांना 9मुखी रुद्राक्ष धारण करायला दिला. त्याच्यामध्ये एवढंच झालं की फक्त त्यांचा पॅरालिसिसचा अटॅक आला होता तोवर ते थांबलं, म्हणजे पुढचं मृत्यू गंडांतर योग येतो टळला त्यांचा. आणि त्याच्यानंतर ते हॉस्पिटलायझेशन बाहेर आलंय. पुढे 15 ते 16 महिने त्यांना लागले त्याच्यामधनं रिकवर व्हायला. आज 15 ते 16 महिन्याच्या नंतर ते कोर्टामध्ये जाऊ शकतायत आणि त्यांच्या हिशोबाने म्हणजे की थोडंफार बोलून त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकतात. पण एवढ्या बिटवीन पिरियडमध्ये त्यांनी पहिलं घरी आल्यावर निर्णय घेतला की ती गाडी विकून टाकली. तर अशा प्रकारचे हे गंडांतर योग असतात. त्यामुळे निश्चितपणे ना की आपल्या आयुष्यामध्ये गंडांतर किंवा मृत्यू गंडांतर अशा
कुठल्याही प्रकारचा योग असेल ना तर तुम्हाला बिफोर इंटिमेशन असेल, तुम्ही इंटिमेशन म्हणजे तुम्ही सतर्क राहिल्यानंतर तुम्हाला इंटिमेशन 100% पोहोचेल. किंवा तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलात तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगता येईल की तुम्हाला या प्रकारे ह्या वेळेला गंड योग आहे. जन्मजात जर तुम्हाला गंड योग असेल म्हणजे गंड योगावरती जर तुमचा जन्म झाला असेल तर हे जाणून घेतलं पाहिजे की कितव्या दिवसावरती गंड आहे. जर 5व्या दिवसावरती गंड असेल तर 100% तुमच्या 5व्या वर्षी प्रॉब्लेम येईल, 14व्या वर्षी प्रॉब्लेम येईल, 32व्या वर्षी प्रॉब्लेम येईल, तुमच्या 23व्या वर्षी प्रॉब्लेम होईल. म्हणजे ज्या वयाची संख्या 5 येईल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. ह्याप्रमाणे हा 12 दिवसाचा योग असतो आणि या 12 दिवसाच्या टोटलप्रमाणे त्या वर्षामध्ये तुम्हाला काही त्रास किंवा त्यावेळेला गंडांतरित योग सूचित केलं जातं. तुम्ही एकदा समजावून घ्या आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जर गंडांतर योग असेल तर त्याच्यावरती खूप चांगली उपाययोजना ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आहे. त्याच्यामध्ये मॅडम सर्वात पहिले उपाय येतो त्याच्यामध्ये रुद्रमंडल पूजा येते, जी रुद्रमंडल पूजा केली जाते. त्याच्यानंतर सेकंड पार्ट त्याच्यामध्ये 9 फेस रुद्राक्ष धारण केला जातो. एक महामृत्युंजय यंत्र येतं, त्या यंत्राची पूर्णपणे साधना केली जाते आणि महामृत्युंजय याग हा सर्वात सुंदर, सर्वात चांगला आणि सोपा उपाय या गंडांतर योगावरती आहे. निश्चितपणे याचा वापर करून आपणही आपल्या आयुष्यामधलं गंडांतर टाळू शकता. पहिले ते समजून घ्या की तुमच्या आयुष्यात गंडांतर आहे का, मग टाळायचं कसं त्याच्याकरता उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नक्की आहेत. नक्कीच माधव गुरुजी, आपण याच्याबद्दल आणखी बोलणार आहोत आणि आणखी काय गूढ आहे आणि कशा प्रकारे हे सगळे योग असतात आणि कसं आपण त्यांना टाळू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो याबद्दलही चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत श्री माधव गुरुजी. माधव गुरुजी, खरं तर गंडांतर टाळण्यासाठी महामृत्युंजय याग तुम्ही करता का, आणि करत असाल तर कशा प्रकारे या सगळ्याचं नियोजन केलं जातं, आयोजन केलं जातं? मॅडम, महामृत्युंजय याग हा सर्व यागांमध्ये सर्वश्रेष्ठ याग सांगितलेला आहे आणि खरोखर या यागाबद्दल बोलायचं झालं म्हणजे की खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की जेणेकरून आपल्या सामच्या प्रेक्षकांना हा याग खूप म्हणजे की चांगल्या प्रकारे समजेल. कारण या यागाबद्दल अशी विशेष माहिती नाही आहे आणि थोडंसं महामृत्युंजय याग म्हणलं ना की भीती पण वाटते, कारण मृत्यूचं भय हे सगळ्यांना आहे आणि मग त्या भयाच्या पोटी त्याची विशेष करून माहिती किंवा ते घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आणि त्याबाबतचं अज्ञानसुद्धा बऱ्याच प्रकारे आहे. म्हणजे की त्याच्यामध्ये कुणाला वाटतं रेड्याचा बळी दिला जातो, कुणाला वाटतं काय केलं जातं, असं अज्ञानही त्या बाबतीत भरपूर आहे. तर महामृत्युंजय याग हे सर्वात सोपं असं समाधान आपण म्हणू शकू किंवा सोल्युशन आपण म्हणू शकू जे यक्ष प्रश्नांकरता आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही जीवनामध्ये प्रश्न उभा राहिला की आपण म्हणतो की अरे यक्ष प्रश्नासारखा तो उभा राहिला. आता यक्ष प्रश्न म्हणजे काय, तर साक्षात यम म्हणजे मृत्यू, एखादी गोष्ट मृत्यू सापेक्ष आपल्या आयुष्यामध्ये घडते. मग या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींना आहे ना जर तुम्हाला टाळायचं असेल तर सर्वात सोपा उपाय जो आपल्या लाईफमध्ये आहे किंवा आपण करू शकतो तो म्हणजे महामृत्युंजय याग. हा महामृत्युंजय याग म्हणजे ना मानवी जीवनाला किंवा मानवी समस्येला लाभलेली सर्वात मोठी संजीवनी आहे, जी समाधानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला लाभले आणि याचा अनेक प्रकारे तुम्ही वापर करून घेऊ शकता. म्हणजे या यागाची जर मुख्य पेटिका आपण समजावून घेतली तर मार्कंड नावाचे ऋषी आहेत. ज्या मार्कंड नावाच्या ऋषींना अवघं 7 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं होतं. 4थ्या वर्षी त्यांना स्वतःला पूर्णपणे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांच्या वडिलांकडनं म्हणजे मुरकुंड ऋषींकडनं त्यांना असं समजलं की 7व्या वर्षी त्यांचं निधन होणार आहे, 7व्या वर्षी त्यांचा मृत्यू होणार आहे. मग हा मृत्यू टाळण्याकरता आणि आपल्याला जीवन प्राप्त करण्याकरता आपण काय करायला पाहिजे याचा शोध त्यांनी आत्मज्ञानाने लावला आणि आत्मज्ञानाने त्याचा शोध लावल्यानंतर त्यांनी शंकर भगवानांची पूर्णपणे स्तुती केली आणि आराधना केली आणि उपासना केली. त्यांनी जी आराधना उपासना केली त्याच्यामध्ये शंकर भगवान त्यांना मृत्यूच्या दिवशी पूर्णपणे प्रसन्न झाले आणि त्यांना चिरंजीवित्व परिधान केलं. म्हणजे जी व्यक्ती 7व्या वर्षी संपणार होती त्या व्यक्तीला चिरंजीवित्व मिळालं. ते चिरंजीवित्व मिळाल्याच्या नंतर मग त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा वापर हा लोककल्याणाकरता केला. आज सुद्धा मार्कंड ऋषी पूर्णपणे म्हणजे की त्यांच्या कार्यांनी स्वरूपामध्ये आणि चिरंजीवित्व असल्यामुळे जिवंत आहेत आणि त्यांच्या संहितेमध्ये मग त्यांनी हा महामृत्युंजय याग कसा करायचा याबाबतचं पूर्ण विधिविधान केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एकूण 27 अनुष्ठान येतात. म्हणजे एकूण 27 प्रकारे हा महामृत्युंजय याग केला जातो आणि त्या 27 अनुष्ठानामध्ये मानवी जीवनातले बघितले तर जवळजवळ 27,000 समस्यांचं म्हणजे की पूर्णपणे समाधान होऊ शकतं, त्यांचं पूर्णपणे नियोजन त्याच्यामध्ये होऊ शकतं. मग अशा वेगवेगळ्या समस्यांकरता वेगवेगळे अनुष्ठान त्याच्यामध्ये केली जाऊ शकतात. ह्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अनुष्ठान जर कुठलं असेल तर मृत संजीवन नावाचं अनुष्ठान येतं. आता मृत संजीवन अनुष्ठान काय येतं तर मृत संजीवन अनुष्ठान या स्वरूपामध्ये येतं की उद्या एखाद्याचं म्हणजे की शरीरावरती त्याला मृत्यूगंडांतर योग आहे. मग ज्या वेळेला मृत्यूगंडांतर टळेल तर त्यावेळेला त्याच्या शरीराची काहीतरी हानी होईल, एखादा अवयव त्याचा निकामी होईल, एखाद्या अवयवावर ते होईल ना. म्हणजे कधी कधी शुगर वाढले म्हणून मग पाय त्याचा कट करावा लागतो
किंवा दृष्टी जाते, तर हा भाग जो आहे याच्यामध्ये कसं म्हणतात की मृत्यूयोग टळला, पण शेवटी एखाद्या कुठल्या ना कुठल्या त्या अवयवावरती तो पूर्णपणे आला. मग त्या अवयवावर सुद्धा तो येऊ नये, म्हणजे की पूर्णपणे शरीरामध्ये संजीवन प्राप्त व्हावं, सगळे अवयव त्याचे व्यवस्थित राहावे, तो निरोगी राहावा, याच्या व्यतिरिक्त त्याला दीर्घायुष्य प्राप्त राहावं. या संयोगाने मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये केलं जातं. दुसरं मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये काय फायदा होतो, तर यक्ष प्रश्न जे आहेत, म्हणजे की तुमच्या समोर एखादा प्रश्न यक्ष प्रश्नासारखा उभा आहे की तो सॉल्वच होत नाही, आणि तो सॉल्व होत नाही, त्याच्या वेळेला तो सॉल्व होण्याकरता त्याच्यावरती काहीतरी समाधान पाहिजे. त्या समाधानामध्ये सुद्धा तुम्ही महामृत्युंजय याग करू शकता. त्याचा पूर्णपणे निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. त्या प्रश्नामधनं म्हणजे त्या यक्ष समस्येमधनं तुम्ही 100% सुटाल. आमच्या याच्यामध्ये बँकेच्या एका साहेबांची ज्यावेळेला मी पत्रिका बघितली आणि त्यांना सांगितलं की तुमच्यावरती ना अफरातफरीचे पूर्णपणे आरोप येऊ शकतात आणि या आरोपामध्ये तुमची नोकरी पण जाऊ शकते, याप्रमाणे पूर्णपणे योग आहेत. म्हणजे त्यावेळेला ते म्हणले की माझं बँकेमध्ये ना खूप चांगलं गुडविल आहे, म्हणजे की उद्या माझ्या विरुद्ध लेखी स्वरूपामध्ये जरी तक्रार आली ना तरी मॅनेजमेंट बॉडी ॲक्शन घेणार नाही, कारण त्यांना माहिती आहे मी कसं आहे की या बँकेमध्ये आज जवळजवळ मला 22 वर्ष झालेत म्हणजे जॉब करत असताना, आणि त्या 22 इयर्समध्ये माझ्यावरती कुठेही असं बोट पण उठलेलं नाही आहे. म्हणजे तरी पण तुम्ही म्हणता तर मी निश्चितपणे काळजी घेईन, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये काळजी घेतली. परंतु शेवटी प्रश्न सुटत नाही किंवा योग येत ते टळत नाही, आणि शेवटी घडायचा तो प्रकार झाला आणि बँकेने त्यांना सक्तीची रजा दिली की तुम्ही 1 महिना सक्तीच्या रजेवरती जा. त्याच्यावेळेला ते पूर्णपणे हाबकले की अरे मला का रजेवर जायला सांगितलं. आणि मग त्यांनी ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला त्यांना मॅनेजमेंटकडनं कळलं की तुझ्या विरुद्ध खूप तक्रार आहेत आणि त्याच्यावरती पूर्णपणे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, आणि हे बाहेरून म्हणजे पूर्णपणे प्रशासक नेमून त्याच्यावरती तुझ्याकरता एक वेगळा ऑफिसर नेमून त्यांच्या अंडर हे संपूर्ण होणार आहे. तर त्याच्यामध्ये तुझं येथे कुठेही ढवळाढवळ नको असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून तू 1 महिना रजेवरती जा. आमचा पूर्ण विश्वास आहे, परंतु जी कारवाई आहे ती आपल्याला करावी लागेल. आणि मग त्यावेळेला ते खूप हताश झाले. हताश झाल्याच्या नंतर मग ते आले आणि म्हणले की असं असं झालं. मी म्हटलं मी तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं होतं. ते म्हणले पण आता काय म्हणून, आता माझा विश्वास बसलाय नक्की की ह्या योगावरती कदाचित माझी नोकरी पण जाऊ शकते. आणि 22 वर्ष नोकरी झाली म्हणजे त्यांचं वय किती असेल, म्हणजे की आज 40 ओलांडल्याच्या नंतर मी कुठल्या बँकेमध्ये जॉबला जाऊ, आणि जॉब मिळाला तरी एवढी अधिकार पदाची जागा मला मिळेल का. मग त्याच्यावर त्यांना सांगितलं आपण की आपण महामृत्युंजय याग करूया, ज्याच्यामध्ये मृत संजीवन अनुष्ठानामध्ये आपण हा करूया. हा पूर्णपणे संपन्न झाल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी महामृत्युंजय याग चांगल्या मुहूर्तावरती आम्ही त्यांच्याकडनं करून घेतला, आणि 1 महिना ते सुट्टीवरच होते, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला ज्या पाहिजे त्या मुहूर्तावरती अवेलेबल झाले आणि सुंदर प्रकारे याग संपन्न झाला. त्याच्यानंतर त्या चौकशीमध्ये काहीही त्यांच्या विरुद्ध निघालं नाही, आणि उलटं त्यांना ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर 2 महिन्यांनी प्रमोशनही मिळालं. म्हणजे अशा प्रकारचा याचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये होतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला मृत्यूतुल्य संकट किंवा तुमच्यावरती काही तशा प्रकारचं गंडांतर असतानाच तुम्ही केला पाहिजे. एखादा यक्ष प्रश्न तुमच्या जीवनामध्ये असताना सुद्धा आपण तो करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही विचारले की तुम्ही करता का, तर निश्चितपणे आम्ही करतो. म्हणजे का तर मार्कंड ऋषी हे आमच्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरचे खूप आवडते ऋषी आहेत. म्हणजे की यांच्या पूर्णपणे कार्याबद्दल, म्हणजे की जे आम्ही नर्मदा परिक्रमा करतो ते नर्मदे परिक्रमेचे पण ऋषी तेच आहेत की सर्वात पहिली नर्मदा परिक्रमा त्यांनी केली. आणि जेवढ्या आम्ही संहिता वाचतो त्या संहितेमध्ये प्रत्येक ठिकाणी चिरंजीव स्वरूपामध्ये असल्यामुळे अपडेशन जे आहे, म्हणजे अपडेट जे प्रत्येक गोष्ट आहे ती मार्कंड ऋषींकडनं केली जाते. त्यामुळे आमच्या ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये मार्कंड ऋषी आमचे फार जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्या साधनेमधला कुठलाही प्रकार आहे तो आम्ही खूप चांगल्या प्रकारे पार पडतो. तर आपण जो महामृत्युंजय याग करतो तो प्रभास क्षेत्रामध्ये सोमनाथला, म्हणजे जिथे प्रथम ज्योतिर्लिंग आहे आणि ज्याला सौम्य ज्योतिर्लिंग म्हणून ज्याचा उल्लेख आहे की शांत ज्योतिर्लिंग आहे, त्या ठिकाणी आपण पूर्णपणे हा याग संपन्न करतो. आपला जो याग होतो हा विशेष करून मुहूर्तानी होतो. म्हणजे महामृत्युंजय याग कधी करा, तर जेव्हा तुमच्यावरती मृत्यूतील संकट असेल किंवा यक्ष प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये असेल त्यावेळेला तो निश्चितपणे प्राणा त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला करायचं असेल तर त्याचे 3.5 मुहूर्त येतात. त्याच्यामध्ये वसंत पंचमीचा मुहूर्त येतो, दुसरा मुहूर्त त्याच्यामध्ये येतो तो महाशिवरात्रीचा येतो, आणि तिसरा मुहूर्त ज्या दिवशी सोम प्रदोष असेल, म्हणजे सोमवार आणि प्रदोष ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी तो केला जातो. तसं महाशिवरात्रीला यावेळेला अनैश्वर रविवार आलेला आहे, म्हणजे 18 मार्च 2023ला महाशिवरात्र आहे. तर या महाशिवरात्रीला तो आपल्याकडनं अरेंज केलेला आहे. आपण तो पूर्णपणे आयोजन केलेला आहे. सोमनाथ क्षेत्रामध्ये त्याचं आयोजन प्रभाग क्षेत्रामध्ये आयोजन केलं आहे, ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंगातलं पहिलं ज्योतिर्लिंग प्रविष्ट आहे आणि सौम्य ज्योतिर्लिंग आहे की त्याचा रिझल्ट खूप फास्ट मिळतो, त्या ठिकाणी होतो. आता आपण कशा प्रकारे साकारतो, तर आपण साकारत असताना याच्यामध्ये पूर्णपणे मार्कंड ऋषींनी त्यांच्या संहितेमध्ये जेवढं विधिविधान सांगितलेलं आहे त्या सगळ्या विधिविधानाने आपण तो साकारतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी विशेष करून रुद्र अभिषेकाला महत्त्व दिलेलं आहे. तर रुद्र अभिषेक करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही अभिषेकाला काय वापरणार, तर त्याच्यामध्ये ताक वापरलं जातं. एरवी आपण पाण्याने अभिषेक करतो किंवा फार फार तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करता किंवा दुधाने अभिषेक करता, परंतु शंकराच्या याच्यामध्ये उपासना करत असताना मार्कंड ऋषींनी संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की
महामृत्युंजय यागामध्ये रुद्र अभिषेक करत असताना तुम्ही ताकाने अभिषेक केला तर तो जास्त लाभदायक असतो. तर त्याच्यामध्ये आपण ताकाचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या शरीरामधल्या जेवढ्या काही व्याधी आहेत ते व्याधी निघून जाण्याकरता डाळिंबाच्या रसाने सांगितलेलं आहे. तर डाळिंब जे असतं म्हणजे अनार आपण त्याला म्हणतो, त्या अनार डाळिंबाच्या रसाने आपण पूर्णपणे रुद्राभिषेक करतो. तिसरं व्यंजन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाला तुमच्या शरीराला शीतलता प्राप्त व्हावी, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांत असावं, स्वरूप असावं, या गोष्टीकरता जायफळाच्या पाण्याने अभिषेक करायला सांगितलेला आहे. तर तिसरा अभिषेक त्याच्यामध्ये जो रुद्राचा होतो तो जायफळाने होतो. चौथा अभिषेक जो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो पूर्णपणे ऊसाच्या रसाने सांगितलेला आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मांगल्य पण असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा पण असला पाहिजे, तर त्याकरता शर्करा स्नान असा उल्लेख आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये ऊसाच्या रसाने पूर्णपणे अभिषेक केला जातो. मग त्याच्यानंतर त्या दिवशीच्या याच्यामध्ये भांग प्रिय आहे, म्हणजे की सगळेजण त्यावेळेला भांगेचा लाभ घेतात. तर भांग त्या ठिकाणी प्रिय आहे म्हणून मग भांगेने अभिषेक केला जातो. अशी व्यंजनं त्याच्यामध्ये पूर्णपणे वापरून आपण रुद्राभिषेक संपन्न करतो. त्याच्यानंतर मग याग त्याच्यामध्ये होतो, म्हणजे ज्यावेळेला महामृत्युंजय याग होतो त्यावेळेला याग होत असताना त्याच्यामध्ये विशिष्ट वनस्पती सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे तुमचा रोग निघून जावा याच्याकरता शतावरीच्या आहुती सांगितलेल्या आहेत. आपण शतावरीने त्या विशिष्ट मंत्राच्या आहुती देतो. तुम्हाला पूर्णपणे आयुष्यामध्ये म्हणजे की निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य लाभावं याच्याकरता तुम्हाला बेलफळाची आहुती सांगितलेली आहे. तर त्या विशिष्ट मंत्रांना आपण बेलफळाची आहुती देतो. तुमच्या आयुष्यात शत्रू नको राहावा, म्हणजे शत्रू पूर्णपणे निघून जावा, शत्रूचा विनाश व्हावा याच्याकरता गुगुळाची आहुती सांगितलेली आहे. तर गुगुळ त्याच्यामध्ये आपण आहुतीमध्ये वापरतो. तुमच्या घरामध्ये शांतता प्राप्त पाहिजे, नाही तर बाहेर सगळीकडे वंदनीय पूजनीय आहे आणि घरी रोज तुमची आरती होते, अशांती आहे. तर त्याच्याकरता घरामध्ये आनंद प्राप्त होण्याकरता कुचला नावाच्या वनस्पतीचा आहुती सांगितलेली आहे. तर ती कुचला वनस्पती आपण आहुतीमध्ये वापरतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शंकराला प्रिय असलेली पिवळी राळ जी येते, म्हणजे मोहरी जी पिवळ्या स्वरूपाची येते, त्या राळीची आहुती सांगितलेली आहे. ती राळीची त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आहुती देतो. तर अशा प्रकारे या सगळ्या आहुती त्याच्यानंतर मृत संजीवनाचे जे मंत्र आहेत ते मंत्र साधना घेऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे हा याग आपण समर्पित करतो, संपन्न करतो. आणि याच्यामध्ये सगळी तयारी सुद्धा सोमनाथ क्षेत्रामध्ये आम्ही स्वतः करतो. यजमानाला फक्त धोतर आणि लेडीजला रेड किंवा ऑरेंज कलरची साडी घेऊन यायचं असतं. बाकी संपूर्ण तयारी, संपूर्ण नियोजन हे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या मार्फत अगदी नाममात्र दक्षिणेमध्ये केलं जातं. का तर प्रत्येक माणसाने याचा लाभ घ्यावा. आणि निश्चितपणे मी खात्रीला एक सांगतो की तुमच्यावरचं ह्या गंडांतर योगामध्ये असेल तर मग ते यक्षप्रश्नाच्या स्वरूपामध्ये असेल, शारीरिक स्वरूपाचं असेल तर तेही निश्चितपणे टळेल. आणि याच्याबरोबर आवर्जून सांगावंसं वाटतं की दुसऱ्या कुठल्याही व्याधी तुमच्या असतील त्या तुम्हाला निश्चितपणे निघून जातील. म्हणजे तुम्ही सतर्क आहात, तुम्हाला त्याची जाणीव होतीये, पण जर तुम्ही सतर्क नाही आहात, तुम्हाला जाणीव होत नाही आहे, तरीसुद्धा निश्चितपणे तुम्ही महामृत्युंजय याग केलं तर ते पंचयागातलं श्रेष्ठ कर्म आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ते नक्कीच तुम्हाला लाभदायक राहील आणि त्याचा पूर्णपणे बेनिफिट पण तुम्हाला मिळेल. तर मी आज या साम स्टुडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की महाशिवरात्रीला येत्या 18 फेब्रुवारीला अनैश रविवारची सुट्टी आहे. आपण निश्चितपणे आमच्या नंबरवरती संपर्क साधा आणि महामृत्युंजय यागामध्ये निश्चितपणे सामील व्हा आणि तुमच्या आयुष्यामधलं गंडांतर, तुमच्या आयुष्यामधले यक्षप्रश्न हे निश्चितपणे त्याचं समाधान करून घ्या. मी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे तुम्हाला आश्वासित करतो की जो याग आपण जितक्या पूर्ण श्रद्धेने, मनाने आणि पूर्ण त्याचं आकलन करून करतो, निश्चितपणे मार्कंड ऋषींच्या कृपेने तुम्हाला त्याच्यामध्ये दीर्घायुष्य तर प्राप्त होईलच, पण त्याच्याबरोबर निरोगी जीवन आणि आनंदी जीवन देखील प्राप्त होईल. नक्कीच माधव गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं याविषयी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.